बेटा तुझं नाव काय? हॅलो, माझं नाव दिव्या पातकर. बरं, तुझं किती चष्म्याचा नंबर किती होता? माझा चष्म्याचा नंबर बराच मोठा होता. -738 अराउंड माझा नंबर होता. बरं, तर तुझं लॅसिक लेझर केव्हा झालाय? 8 दिवस झालेत माझं लॅसिक लेझर तुझं लेझरचा एक्सपिरियन्स कसा होता? किती वेळात झालं? कसं वाटलं तुला त्यावेळेस? एक्सपिरियन्स खूपच स्मूथ होता आणि खूप इझी होतं. म्हणजे मी थोडं स्टार्टिंगला नर्वस होते, बट डॉक्टरांनी बिफोर सर्जरी, आफ्टर सर्जरी आणि ड्युरिंग सर्जरी मला प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स दिले आणि ज्यामुळे मला खूप कम्फर्टेबल फील झालं आणि त्याच्यामुळे काही वेगळं वाटलं नाही आणि 5-10 मिनिटात माझी सर्जरी झाली आणि त्यानंतर फक्त डॉक्टरांनी सांगितलं होतं की डोळ्यांना स्ट्रेच करायचं नाही, रब वगैरे करायचं नाही. सो मी ते सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले आणि मला आता क्लिअरली दिसतंय. सो खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा. तर बाकी लोक ज्यांना मोठा नंबर आहे किंवा ते घाबरतात की सर्जरीला, लॅसिकला थोडंसं संभ्रमित असतात, तर त्या लोकांना तू काय ॲडवाईस करू इच्छिते? मी एवढंच सांगेल की घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. म्हणजे ठीक आहे, आपण कुठली सर्जरी असेल तर ती भीती आपल्या मनात असते, एक स्वाभाविक आहे. पण एकदा डॉक्टरांना येऊन भेटल्यानंतर ते तुम्हाला खूप प्रॉपरली गायडन्स देतात आणि त्यामुळे तुमचे जे काही क्वेश्चन्स वगैरे असतात, काही क्वेरीज असतील, त्याचे आन्सर्स तुम्हाला मिळतात. आणि मला असं वाटतं की मी सुद्धा माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते की मला सुरुवातीला खूप भीती वाटली, पण झाल्यानंतर आणि सर्जरीच्या वेळेस पण मला काहीच वाटलं नाही आणि खूपच स्मूथ ही प्रोसेस होती. सो त्यामुळे आय डोंट थिंक सो की भीती वगैरे वाटण्याचं काही तसं कारण तुझं आहे. प्रोफेशन काय आहे? मी सध्या एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करते. याआधी मी रेडिओ जॉकी म्हणून काम केलं. सो माझी जी फील्ड आहे त्यानुसार चष्मा लावणं हे मला खरं तर आवडतच नव्हतं पहिल्यापासून. मग मी हा डिसिजन घेतला आणि आय एम व्हेरी हॅपी की मी हा डिसिजन घेऊन आणि आता स्पेक्स रिमूव्हच झालेत. तुझं कम्प्युटरवर किती तास असतं रोज? डेली 7 to 8 hours माझं म्हणजे कम्प्युटर. तुमच्या न्यूज ही लोक मुलांना आणि जनरेशनला हे लॅसिक लेझर खूप उपयोगी आहे. खूप उपयोगी आहे खरंच. हां, ओके, थँक्यू सो मच बेटा. थँक्यू.